सीताराम मिलेगा, शिवनाम जपने सारा मिलेगा। म्हणून मात्र शिवनाम जप करायचं आहे आणि त्यासाठी देव पंचायतनामध्ये प्रथम देवता कोण? शिवजी। त्यांचे दोन स्वरूप, एक सगुण आणि दुसरा निर्गुण स्वरूप। कळाले? पुन्हा सांगणार नाही आता, कारण परवाच्या दिवशी सांगितलं मी सगुण रूप कोणतं आणि निर्गुण रूप कोणतं। त्यानंतर पुढे दुसरी देवता सांगितली कोण? बोला बोला। हा, विष्णू भगवंत। विष्णू भगवंताचं एक सगुण रूप जे शंख चक्र गदा पद्म सहित आहे, शेषशय्येवरती आहे, हे सगळं सगुण रूप आहे। आणि दुसरं निर्गुण कोणाचं? श्री देवादिदेव विष्णू भगवंताचं, आणि ते म्हणजे पाषाण स्वरूप पडणारे शाळीग्राम विष्णू भगवंताचाच अवतार आहे। ते अवतार म्हणजे रूप आहे निर्गुण रूप। आणि त्याच विष्णूचा काल आपण बघितले, विष्णूचाच अवतार आहे तो। कोणाचं दर्शन केलं काल देवादिदेव महादेवांनी? श्रीकृष्ण कन्हैयालालाचं। आणि त्याला आपण म्हणतो ना, हा कसा आहे? कसा आहे? रंगनाथ कसा आहे? एका पायाने लंगडा, रांगतो कसा? फार सुंदर वर्णन आहे। तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डावे गुडघ्याने लागत, डावे गुडघ्याने लागत, तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डावे गुडघ्याने लागत, डावे गुडघ्याने लागत। आणि असे रंगणारे रंगनाथ श्री कृष्ण कन्हैया विष्णूचाच सगुण रूप आहे। आणि त्यानंतर तिसरे सांगितले तर कोण? आत्ताच का? पहिले कोण? 2 3 आणि गणपती बाप्पांचं आपण बघतोय ना, ढालगज्ज शरीर, सुपासारखे कान आणि हत्तीसारखी। हा, तर हे कोण? सगुण रूप कोणाचं? गणपती बाप्पांचं। आणि मग निर्गुण रूप कोणतं? पूजेमध्ये सुपारीचे गणपती बाप्पा म्हणताना, हा, ते निर्गुण रूप। त्यानंतर चौथं सांगितलं कोण? जगदंबा भवानी, हातामध्ये त्रिशूळ आहे, अष्टभुजा धारण केलेले आहे। हे स्वरूप जे बघतो आपण ते सगुण। आणि निर्गुण कोणतं? तर देवीचा तांदळा असतो, असतंय
त्यानंतर 5. कोणते 5वी? बाकीचे काय करत होते? थंडीच्याने झोपा लागत होत्या का? झोपल्या होत्या का? मग बोलायला उद्या विचारणार नाही, पण बोल. आता आपल्या परीक्षेचे दिवस जवळ आले, विसरून जमणार नाही. सूर्यनारायण प्रभू रामचंद्राच्या वंशाचे इकडे शिवगणांमध्ये देखील आणि देव पंचायतनामध्ये सूर्यदेवाला स्थान का प्राप्त झालं हे आपण उद्या श्री गणेश जन्मकथेसोबत याचं जोडलेली आहे आणि त्यामुळे आपण हे उद्याला बघूत. या सूर्यनारायणाला देखील देव पंचायतनामध्ये स्थान मिळालं. यांचेही 2 स्वरूप, एक सगुण म्हणजे 7 घोड्यांचा रथ आहे आणि दैदिप्यमान असे सूर्य भगवंत बसलेले आहे, हे सगुण रूप आहे. आणि आपण लाल मुन्न तेजस्वी असं सकाळी सकाळी पाहतो ते निर्गुण रूप असं, म्हणजे जे प्रतिमेमध्ये पाहतो. ठीक आहे, तर हे झाले सगुण आणि निर्गुण असे किती देव पंचायतनामध्ये? 5 देव. प्रत्येकाच्या ठिकाणी असले पाहिजे. सूर्यनारायण नसेल तर आपली कुलदेवता, मग तुमचे जे काही असेल ती कुलदेवता मात्र असली पाहिजे असं शास्त्र सांगतं. अशी शिवमहापुराण कथा आपल्याला सांगत आहे. आणि त्यानंतर मात्र या 5 देवतांपासून पंचतत्वाची उत्पत्ती सांगितलेली आहे. अर्थात या पंचतत्वाचे अधिष्ठाते देवता त्या 5 जणांना सांगितलेलं आहे. आणि हे बघा शिवमहापुराणे सांगितले. लोक जरा विश्वास ठेवायला खरंच असेल का असा संकोच करतात. सर्वसामान्य करणार नाही, पण जरा सुशिक्षित आणि ते मात्र आपल्या बुद्धीचा तर्क लावतील. तर म्हणून सांगते, हे शिवमहापुराणातच आहे म्हणून नाही, तर MSCच्या शिक्षणामध्येच म्हणून नाही, तर पॉलिटेक्निकच्या देखील सेकंड इयरला आहे कन्सेप्ट ऑफ 5 तत्वास. आणि त्याच्यामध्ये हे पंचतत्व आहे. कोणता? जे रामायणामध्ये सांगितलेले आहे. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अद्यम शरीरा, हे 5 तत्व. आणि तिथून पुढे मात्र काय झालं? हर हर झोपा लागले की काय? हात वर नाही गेले ना? नम पार्वती पते हर हर. असे दिसले की मला वाटतं की आहे बा, कारण बोलायला तर आता काहींनी लावले स्टेप पट्ट्या. असं नको व्हायला की मग झोपी गेलेल्या नंतर नाही सांगत. चला असो, तर हे 5 देवतायण पंचदेवतायण मात्र आपले असलेले पाहिजे. देवपाठामध्ये असं वर्णन आहे. आणि त्यानंतर पुढे हीच सूर्यनारायण भगवंताला कशा प्रकारे स्थान प्राप्त झालं ही कथा आलेली आहे. आणि त्यानंतर ही कथा आपण उद्याला, आज सांगितली तर तुम्हाला थोडंसं कनेक्शन लावायला वेळ लागेल, पण उद्या प्रत्यक्ष झाकीसहित पाहता पाहता बरोबर कनेक्शन लागेल. आणि त्यातून तुम्हाला कळेल की कर्म चुकत नाही. कालही सांगितलं, उद्याही सांगणार, आजही तेच सांगेल, कर्म चुकत. उद्या पाहणार तुम्ही कशा प्रकारे कर्म. देवादिदेव महादेवांना चुकलं नाही हो. सूर्यनारायणाच्या वडिलांचा शाप होता, तू माझ्या मुलाचं शिरच्छेदन केलं ना, तू देखील तुझ्याच हाताने तुझ्या मुलाचं करशील. मग केलं ना, बघूत आपण उद्याला. एवढंच नाही, प्रभू श्री रामचंद्र देवाला चुकलं नाही कर्म. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? वर्णन आहे. कर्मे श्रीराम वने वासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला. काय झालं? कर्माची गती पहा. कर्माने
देवाला एक वचने पत्नी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्याला देखील कर्माने सोडलं नाही, त्यांना देखील कर्म चुकवता आलं नाही, त्यांनाही ते भरून द्यावं अर्थात भोगावं लागलं. म्हणून तर कोणतं कर्म आड आलं आपण श्रवण केलं असेल रामकथेमध्ये, भागवत कथेमध्ये देखील. आणि कर्माची गती एवढी अलौकिक आहे, ते वसुलीला येतं म्हणजे येतच. आणि म्हणून काय झालं, कर्माचीच गती. आणि म्हणून मात्र प्रभू रामचंद्राला वनवास झाला. एवढंच नाही तर पिता दशरथ पाणी पाणी करत नाही तर पुत्र पुत्र करत राम 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 म्हणत गेले. आणि त्यांना 4 मुलं होते, किती 4 पुत्र त्या दशरथा. अंतकाळी एकही नवता. का आठवा त्या आंधळ्या मायबापाचा श्राप. कोण आंधळे मायबाप श्रावण बाळाचे, त्यांनी दिलेला श्राप होता. राजा आज मरतोय आम्ही पाणी पाणी करत, आणि मला पाणी आणून देणाऱ्या माझ्या पुत्राला तुम्ही मारलात ना. मग लक्षात ठेवा, आज आम्ही पुत्रवियोगाने मरतोय ना, अंतकाळी तुम्हालाही 4 पुत्र होईल पण तुमच्या जवळ एक राहणार नाही. चुकला नाही, दशरथालाही पुत्रवियोगात जावं लागलं. अजून कितीच सांगावं, सीता मातेला वियोग घडला. अहो पोटात गर्भही आणि वनात राहावं लागतंय, पती सोबत नाही अशी अवस्था सीता मातेची झाली. का कर्म. म्हणून म्हटलं कर्मे श्रीराम जय पावला. बघा कर्माने राम गेले, कर्माने दशरथालाही सोडलं नाही. म्हणून तर म्हटलं काय, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण शय्य पावला, वियोग घडेला सीता देवी. कर्मे रावण शय्य पावला. कर्म चुकणार नाही. म्हणून आत्ताच आपण काय करतोय यावरती लक्ष ठेवा, कारण कुठं नाही फिरून फिरून ते आपल्यावर आपलं आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे वळण मात्र बालपणापासून सांगायचं, त्यासाठी इथपर्यंत या शिव महापुराण कथेला मात्र आपले नातू नात मुलं मुली आणणं आवश्यक आहे. नाहीतर काय होते, सध्या आई मुलांना इथं आणायची तर काय म्हणते, बाबा थंडीचे दिवस आहे तू बस घरीच, मग तू ह्या मोबाईल घे, गेम खेळ. गेम नाही, 2-2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या मुलाजवळ मोबाईल कशाला. पूर्वी मुलगा रडला की आई मात्र त्याच्या हातात, मुलीच्या हातात कणकीचा गोळा द्यायची, पेन्सिल पेन लेखन खडू द्यायची. तो मात्र असं खिचळत सगळ्या भिंती रंगवून ठेवायचा. आता आई म्हणते, बाबू मोबाईल घे पण चुप बसमा नाही. आणि त्याला मोबाईलचा एवढा नाद लागतंय, मग तो लहानाचा मोठा होतोय. मग काय गेम खेळायची सवय. 8वीत गेला की आईला मारायला धावते पहिली गेम. 9वीत गेला बाप्पाला मारायला धावते दुसरी गेम. आणि 10वीत गेला रे गेला, मग काय 10वीच्या परीक्षेला जाते आणि भूगोलाचा पेपर, आणि याची पृथ्वीच पलटते ना, घेतली एखादी. बस हे सगळं का घडते, संस्कार.
वळण. मोबाईल दिला ना हातात, मग केला ना त्याने गेम. म्हणून म्हणते काय द्यायचं हे आपल्याला ठरवायचंय. नक्कीच त्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा ग्रामगीता दिली तर तो त्या विचारांचा पाईक झाल्या वाचून राहणार नाही. नवे नवे स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे चरित्र जर हातात पुस्तक दिले तर ते वाचन करेल आणि अगदी तसं अवलोकन करायला लागेल. नाही होणार छत्रपती शिवाजी महाराज, नाही होणार क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, नाही होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पण त्यांच्या विचारावरती चालणारा मावळा तर होईल, एक सेवक तर होईल, राष्ट्रभक्त तर होईल. नाही झालं तेवढे तर आदर्श पुत्र तर होईल, आज्ञाकारी पुत्र तर होईल. आज ही काळाची गरज आहे. हे वळण आपल्याला लावायचंय. नाहीतर आपण मात्र म्हणत फिरतो ना, लहानाचा मोठा होते, रोजचीच परीक्षा असते, 10वीचं वर्ष आलं की मग मात्र म्हटलं ना कसं झालं, घेऊन गेले. म्हणून तर म्हणतात काय, 10वीत किती वर्षाचे राहते साधारणतः मुलगा मुलगी? बरोबर आहे, गेलोत ना आपण त्याच्यातून. मग आपण त्याच्यातून म्हणजे सगळेच गेले बरं, नाही तर पुन्हा तुमचं कुठं लागायचं. म्हणजे 10वीची परीक्षा देऊन 16व्या वर्षातून सगळेच गेले, बरोबर ना. आता हे लहान लहान आहे ते जाणार आहे कुठं? 16व्या वर्षातून. आणि मग काय तर 10वीत म्हणजे 16वं, म्हणून सगळ्यांना पाठच झालं काय, 16वं वरीस धोक्याचं ना. लई भिडले होते, तुम्ही मस्त पाहायला लागले टकटक यांच्याकडे. एकच ठेका धरल्यावर इकडे आल्या. 16वं वरीस सगळ्यांना पाठ आहे. कशाचं? धोक्याचं म्हणता, पण धोक्याचं नाही, ते मोक्याचं करता आलं पाहिजे. हे धोक्याचं कधी होईल? 16वं वर्ष जेव्हा असंच भूगोलाच्या पेपरला गेलं कोणाची तरी घेऊन, मग मात्र 16वं वर्ष धोक्याचं झाल्या वाचून राहणार नाही. कारण जवानीच्या नादात दिवाणी होऊन भवानीच्या मागं फिरले. बस समजलं तुम्हाला, म्हणजे 16वं वरीस धोक्याचं. आणि हेच 16वं वरीस मोक्याचं करणारे देखील तुम्ही पाहिले असेल. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. काय वय होतं? 16. एवढंच नाही तर कैवल्य चक्रवर्ती, साधकांचे मायबाप, अनाथांची माय माऊली गुरु ज्ञानोबा राय, योगियांची बावली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पाठ ग्रंथ 9044 ओव्यांचा देऊन जाते म्हणजे देते. आणि संजीवन समाधी घेते. किती वय काय होतं? 16. छत्रपती संभाजी राजांनी काय केलं? बुधभूषण सारखा ग्रंथ दिला. वय 16. राजा परीक्षितेला शुकदेव महाराजांनी श्रीमद भागवत कथा सांगितली. वय शुकदेव महाराजांचं होतं त्यावेळेस 16. मग मला सांगा, 16वं वरीस तुम्ही म्हणलं धोक्याचं, आणि या सगळ्यांनी करून घेतलं मोक्याचं. आणि म्हणून सांगते, हे समुद्र मंथन सारखं आहे. मंथन आहे आपलंही. आणि या 16व्या वर्षी आपलंही मंथन होतं. आणि या शिवमहापुराणात मंथन आलंय ते कोणतं? क्षीरसागराचं. आणि या क्षीरसागराचं ज्या वेळेला मंथन झालं, वसुकी नागाची दोरी केली. दोन्ही बाजूने देव, एक साइड देवतागण आणि दुसऱ्या बाजूने दैत्य. आणि जेव्हा मंथन सुरू केलं, मंदराचल पर्वताची रवी गेली आणि घुसळण केल्यासारखं ज्या वेळेला समुद्र मंथन चालू होतं, तर पहिल्यांदा तेच निघालं जे 16व्या वर्षात धोकाचं म्हणतं ना, विष. आणि त्याने जे 16व्या वर्षाची टर्निंग पॉइंट ऑफ लाईफ. आणि या वळणावरून मात्र वळण घेताना ते म्हणतात ना,
नजर हटी दुर्घटना घटी. तसंच आहे 16 वर्षात आपल्या ध्येयावरती लक्ष असलं, लक्षावरती असलं तर मग दुर्घटना होत नाही आणि मग धोक्यात जात नाही. लक्ष फक्त आपल्या उद्देशावरती ध्येयावरती असलं पाहिजे. त्या ध्येयापासून जर का नजर हटी बस मग धोक्याचं झाल्या वाचून राहणार नाही. आणि इकडे समुद्र मंथन ज्या वेळेला केलं तर या समुद्र मंथनामध्ये पहिलं काय निघालं आपल्या सर्वांना ज्ञात आहे. काय निघालं हलाहल नामक विष. देवादिदेव महादेवांची आरती करते ना म्हणताना ते फक्त म्हणून नाही तर समजून घ्यायचंय. म्हणताना देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी योचित हलहल उठिले ते द्वासुरपणे प्राशन्य केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू. हे फक्त म्हणायचं नाही तर हे बघा त्यातला मर्म आपल्याला माहिती करून घ्यायचंय. विष निघालं पण ते देवादिदेव महादेवाने जेव्हा हलाहल नामक विष प्राशन केलं ना पोटात ते खाली नाही गेलं मग कंठात धारण केलं आणि कंठात धारण केलं म्हणून नाव पडलं नीलकंठ. बोलिये नीलकंठेश्वर महादेव की. असंच आपलं असलं पाहिजे. कसं आपण अवतीभोवती परिसरामध्ये काय ते चाललेलं वातावरण पाहतो. अगदी ते विष होतं आपण नेत्राने पाहतो. नेत्रातून मग मात्र परिवर्तित होत पुढे जातंय आणि अगदी ते इकडे उतरू न देता इथं स्टॉप करायची, इथं थांबवून ठेवायची शक्ती अगदी देवादिदेव महादेवांनी केलं. तेच आपल्याला करत निघायचंय. निश्चितच 16वं वरीस मग मोक्याचं झाल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून इथे बसलेल्या तरुण मुला मुलींना बालकांना देखील सांगते प्रत्येक गोष्टीला कारण असते म्हटलं ना मी. काहीतरी त्यांचाही उद्देश असेल, काहीतरी त्यांनाही वाटतंय काहीतरी कळवळा, काहीतरी संकेत. सहज नाही. नम पार्वती पते हर हर. आणि चला तर मग हे 16व्या वरीस इथे बसलेल्या प्रत्येक मुलामुलींना सांगणे, बालकांना सांगणे चला एकदा मोठ्या प्रेमाने नामचिंतन करू आणि नंतर पुढील कथा श्रवण करू. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः
नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सगळ्यांना एक आतुरता लागलेली आहे. मला माहिती आहे की ज्या क्षणाची आपण वाट पाहते आहात, चला तर मग त्या दिशेने आता वळूयात आणि ही संपूर्ण श्री शिव महापुराण कथा ब्रह्मदेव ज्या वेळेला सांगत आहेत आणि नारदजींनी प्रश्न उपस्थित केला आणि नारदजी विचारतेत ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्तीच्या कार्यामध्ये पुढे विस्तार कसा झाला सांगा. आणि त्या वेळेला मात्र ब्रह्मदेव सांगायला प्रारंभ करतात. आपण ती कथा श्रवण केलीच आहे. कशा प्रकारे आधी परमयोगी शंकर, तिथून पुढे शिवा सदाशिवा, त्यांच्या तेजापासून एक वैदिप्यमान शरीर असणारा, तेजोमय प्रकाशित असणारा, लखलखीत तेज असणाऱ्याचा उत्पत्ती आणि ते म्हणजे विष्णू भगवंत. त्या विष्णू भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आणि ब्रह्मदेवापासून पुढे सृष्टी विस्तार कसा झाला. 10 ऋषी झालेत आणि त्यात ब्रह्मदेवाच्याच उजव्या अंगापासून मनू आणि डाव्या अंगापासून शत्रुपा, आणि या मनू आणि शत्रुपाला मात्र 5 अपत्य झाली. त्यात 2 पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 कन्या आकृती, प्रसूती आणि देहूती. या आकृतीचा विवाह झाला रुची सोबत आणि या रुची आणि आकृतीला पुत्र झाला यज्ञ नामक, आणि ते सहज नाही तर यज्ञदेव आहे. बोलिये यज्ञदेव भगवान की. त्यानंतर पुढे आकृती झाली, प्रसूती आणि देवती. तर देवतीचा विवाह झाला कर्दम ऋषींसोबत आणि त्यांच्या लग्नाच्या वेळेस एक सुंदर अशी कथा आहे. कारण सध्या आता लग्न म्हटलं की विचारच येत नाही, आणि त्यातल्या त्यात लग्नाला म्हटलं की आता नवीनच पद्धत सुरू झाली. पहिले वेगळंच होतं ना, आता दोन्हीकडले पार्टी, दोन्हीकडल्या पार्टीला जुळवणूक करणारा एक मदत असतो, त्याला काय म्हणतात, नवरींकडलं नवरदेवाकडे, नवरदेवाच्या घरच्या नवरींकडे जुळवणी करण्याचं काम करतात, त्याला काय म्हणतात, मध्यस्थी. आता मध्यस्थी जरा मदत पडायला कमी झालेत, कारण आता प्रकरणच असे वाढायला लागलेत. बरोबर आहे ना. एक मध्यस्थीच्या भरोशावरती लग्न झालं. आता कसे, कोणी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर एखाद्या घरी जर का तरुण मुलगी किंवा मुलगा असेल तर पाहुणे घरी आल्यानंतर काय विचारतात, बाकी काही विचारणार नाही, पण पहिले विचारतात काय, कधी आहे मग तुमच्या घरचे, कधी आहे तुमच्या घरचे लाडू. त्यांना म्हणा पाहुणचाराला आत्ताच करतो ना, ते म्हणते ते लाडू नाही, मग तुमच्या मुलीचे लाडू, मुलाचे लाडू. म्हणजे काय, कधी आहे तुमच्याकडलं लग्न. आणि जर मुलीला मुलगा पाहून नसेल किंवा मुलासाठी मुलगी पाहिलेली नसेल आणि पाहुणे घरी असे विचारत असेल तर मग घरचे काय म्हणतात, बघा ना असेल तुमच्या ओळखीचे तर सांगा. बरोबर आहे ना. असंच झालं. आणि मग काय तर एका मध्यस्थीच्या भरोशावरती लग्न झालं.
आणि फक्त सांगण्यावरून लग्न केलं होतं. कसं? त्यांनी सांगितलं की मुलगा काय करतो, तर देवाणघेवाणाचं काम करते. काय करते? देवाणघेवाण. लग्न झालं, मुलगी सासरी गेली, 6 महिने राहिली, मुलगा काहीच करत नव्हता. ती पत्नी विचार करते, माझे पती सांगितलं होतं मध्यस्थीनी देवाणघेवाणाचं काम करते, पण माझे पती तर काहीच करताना दिसत नाहीये. 6 महिने झाले लग्नाला. मुलगी आली घरी परत वापस. जशी आली वडिलांनी विचारलं, का आली ग वापस? ती मुलगी सांगते, हो बाबा, तुम्ही लग्न करून देताना तर म्हटलं ना की मुलगा देवाणघेवाणाचं काम करते. म्हणे हो, मला तर काहीच करताना दिसले नाही. त्यावेळेला मग तिचे बाबा तिला समजवतात आणि सांगतात, अगं लग्न होतं, थकले असतील, त्रास झाला असेल म्हणून आराम केला असेल, 6 महिना सुट्टीवर असेल, आता जाईल आपल्या कामावरती. देवाणघेवाणाचं काम करतात. तर देवाणघेवाण कोणती? त्यांना वाटलं की पैसे, म्हणजे बँकेत कॅशियर आहे मुलगा म्हणून देऊन दिली मुलगी. 6 महिने झाले काहीच केलं नाही. बाबांनी समजावून सांगितलं, बाळा असं नसते करायचं ग, 6 महिने झालेत ना, जा परत जा. मुलगी 4 दिवस वडिलांकडे माहेरी राहिली आणि परत पुन्हा सासरी बाबांनी पाठवलं. सासरी आली. आल्यानंतर पुन्हा 1 वर्ष राहिली. 1.5 वर्ष झालं, मुलगा काहीच करत नाही. तिचे पती काहीच काम करत नाही, फक्त काय तर जेवण करते, झोपते, जेवण करते, झोपते. ती आली घरी 1.5 वर्षानंतर वापस आणि येऊन बाबाला सांगते, बाबा तुम्ही पहिल्यांदा म्हटलं होतं जा, सुट्ट्या संपल्या की कामाला जाईल, जॉबवरती जॉईन होईल, ते काही झाले नाही. आता 1.5 वर्ष झाले, आता मी काही वापस सासरी जात नाही. मग वडील म्हणाले, मध्यस्थीने तर सांगितलं होतं मुलगा काम करतो, कोणतं? देवाणघेवाणाचं. मग बोलवा मध्यस्थीला, कारण आता ते जुडलेलं तुटल्यावर आलं होतं ना. मग बोलावलं मध्यस्थीला. मध्यस्थीला बोलावलं. मध्यस्थीला विचारलं, होय गंगाराम, तुम्ही म्हणे ना काय मुलगा देवाणघेवाणाचं काम करतो? म्हणे हो. मग आमची मुलगी 1.5 वर्ष राहिली त्यांच्या घरी, ती तर सांगताय की मुलगा काहीच काम करत नाही आणि तुम्ही म्हणता मुलगा देवाणघेवाणाचं काम करतो. मध्यस्थी म्हणाला, हो करतो ना, आमची मुलगी काही खोटी बोलत नाही. मग मध्यस्थी म्हणतो, तुम्ही लग्न केलं, तुम्हाला सांगितलं मी देवाणघेवाणाचं काम करतात. म्हणे हो. मग कधीच तर कॅशियर म्हणून बँकेत गेले नाही, कधीच कुठला पैसा ट्रान्सफर केला नाही, इकडे तिकडे देवाणघेवाण केली नाही, मग तुम्ही आम्हाला फसवलं. कोणी? मध्यस्थीनी. मध्यस्थी म्हणायला लागला, मी कुठं तुम्हाला फसवलं, मी फक्त तुम्हाला म्हटलं होतं काय देवाणघेवाणाचं काम करते. कशाची देवाणघेवाण? आता तुम्ही पैशाची समजली, पण माझं म्हणायचं काय होतं की तो मुलगा फक्त काय करतो, तर झोप घेते आणि जांभयात येते. बस टिकल का अशाने लग्न? अवघड आहे. असो, मुळात सांगायचं तात्पर्य, सगळं पडताळणी करत चला. आणि सध्या काय तर प्रकरण वाढले, नुकतंच नांदेडचं झालेलं प्रकरण आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल. हे सगळं का घडतंय? कारण विकृत प्रवृत्ती, विचार, मोबाईल. बघा ना, आता इथं एवढे बसले इथं, समोर समक्ष नाही, माग काय करते आहे? हे आणि इथं बसलेले फरक, शिकवण, वळण. हा सांगा ना. आता ते म्हणून लागलं, तुम्हाला आवाज आलाच असेल, काय म्हणतायत? हा, लाजू नका, काही होत नाही. ऐकलं तुम्ही? बे नाही, भांडणात बे म्हटल्यानंतर पुढं काय म्हणावं लागतंय? हा हा, आलं इकडून कोणतरी म्हटलं. बे म्हटल्यानंतर साला मनाचं शिकवा लागते का?
कोणत्या तरी शाळेतल्या शिक्षकाने शिकवलं का? शिकवलं का दादा? नाही शिकवलं. मग एवढंच नाही तर पिक्चरचे गाणे कोणत्या तरी शिक्षकांनी फळ्यावर लिहून दाखवले आणि पाठ करायला लावले का? तुम्ही बुक पेन घेऊन वहीवर लिहून काढले का? मग आले कुठून? एवढंच नाही तर पुढे जाऊन सांगू का पुन्हा? पुढे जाऊन सांगू. एवढं घेतल्यानंतर अर्धी ग्लास हे ना अर्धा ग्लास हे समजलंच असेल. अर्धी ग्लास करून त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकावं लागते. हे कोणी शिकवलं का कोणत्या शाळेत? नाही आलं कुठून? कुठून? हे परिसरात पाहिलं, अवलोकन केलं आणि तसंच अनुकरण करायला लागले. म्हणून वाईट गोष्टी मात्र शिवा द्यायचं. शिकवा लागते का शिव्या? नाही. अशाच कुठेतरी ऐकल्या की सुरू करतात. वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाही, पण चांगल्या गोष्टीचं वळण मात्र लावावं लागतं. क्या कीर्तनात किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस बाधा का उसको तो दिया रे, जिस बाधा का उसको तो दिया रे, जिस बाधा का उसको तो दिया. छोड़ा पिता है शराब रे, भगवंत नाम से हो गया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवंत नाम से हो गया. क्या किया रे, क्या किया रे, जिस बाधा का उसको तो दिया रे, जिस बाधा का उसको तो दिया रे, जिस बाधा का उसको तो दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. आणि हे समजलं तर इथे येऊन आपण सगळे बसलेले आहात. सो तर आपण सृष्टी विस्तार कार्य पाहत असताना मनू महाराज आणि शत्रुपा आणि यांचे 5 अपत्य, त्यात दोन पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 मुली सांगितल्या. कोणत्या? आकृती, प्रसूती आणि देवहूती. आकृतीचा विवाह झाला रुची सोबत. प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापती सोबत. आणि या दक्ष प्रजापतीला झाल्या 16 कन्या, 16 मुली. आणि या 16 मुलींमध्ये 13 दिल्या धर्माला, 14वी स्वाहा दिली अग्नीला. म्हणून हवन करतो ना, होम हवन करतो आणि त्यावेळेला आहुत्या देतात. म्हणतात ना, अग्नी ज्योती ज्योतिरग्नी स्वाहा स्वाहा म्हटलं की आपण सोडतो अग्नीमध्ये जे काही आपल्याकडे असेल. एवढंच नाही तर मग कोणतीही आहुती देताना आपण काय करतो? काय म्हणतो? स्वाहा म्हणतो ना. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. इदं रुद्राय इदं नमः स्वाहा करतो ना. हे स्वाहा कोणाची पत्नी? अग्नीची. 15वी स्वधा, ती स्वधा दिली पितरांना. आणि 16वी तिचं नाव सती
आणि ती सती दिली देवादिदेव महादेवांना. मोठ्या थाटा माटामध्ये दक्ष प्रजापतीच्या मुलीचा विवाह संपन्न झाला. तुम्ही म्हणाल ताई झाला म्हणता, आणि तुम्हीच तर काल सांगत होते आपण विवाह सोहळा पाहणार आहोत, बरोबर आहे ना. पण अनेक लोकांचा हाही भ्रम आहे की सती आणि पार्वती एकच समजून घेतात. एक नाही. जरी एक असल्या तरी अवतार जन्म दोन आहे. आधी सती झाली आणि या सतीने मात्र देवादिदेव महादेवांसोबत विवाह केला. एक दिवसाचा प्रसंग आहे. सुंदर असं ब्रह्मसत्र बसलेला आहे आणि या ब्रह्मसत्रामध्ये सगळ्यात मागून दक्ष प्रजापती आले. जसे दक्ष प्रजापती आले येतात सगळे देव उभे झाले, देवादिदेव महादेव उभे झाले नाही. मग मला सांगा, तुमच्या घरी जर तुमचे सासरे आले, तुमच्या घरी तुमचे सासरे आले, जावई बुवा तुम्ही उभे झाले नाही, तर इकडे कसं होतंय? इकडे कसं होतंय? सासरे आले, माझे बाबा आले आणि तुम्ही मान दिला नाही, बरोबर ना. आणि सासऱ्यालाही वाटतं ना, सगळं गाव उभं झालं, राम राम घालतंय आणि आपलं जावईच बसून आहे. असंच झालं. दक्ष प्रजापतीला आला राग. जसा क्रोध आला दक्ष प्रजापतींनी मात्र बदला घ्यायचं ठरवलं देवादिदेव महादेवांकडून. आणि म्हणून सुंदर असं कणखल तीर्थ क्षेत्रामध्ये एक यज्ञाचं आयोजन केलं. सगळ्या देव देवता ऋषी मुनी जपी तपी संन्यासी गंधर्व अप्सरा सगळ्यांना बोलवलं. सगळे देव देवता अप्सरा सुंदर तयाऱ्या करून निघाल्या. पण मात्र आपल्या जावयालाच बोलावलं नाही. जावयाला बोलावलं नाही आणि हे मात्र सतीला माहिती पडलं तर सती मात्र आपल्या पतीला विचारायला जातात. कोणाला? महादेवाला. स्वामी, माझ्या वडिलांकडे यज्ञाचं आयोजन आहे, आपल्याला निमंत्रण आलेलं नाही, पण माझी इच्छा आहे जायची, चला ना आपण जाऊ स्वामी. त्यावेळेला देवादिदेव महादेव सांगतात, आपण जाऊ, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण शास्त्र सांगतं मुलीला आपल्या घरी म्हणजे माहेरी न बोलवताही जाता येते, ती जाऊ शकते. पण जावयाला बोलावणं आलं नाही तर जाऊ नये असं शास्त्र सांगतं. आता जावई लग्न झाल्याबरोबर सासऱ्याच्या घरी येऊन राहतात, तो त्या घर जावई होतो आणि तो प्रकार वेगळा. हे देवादिदेव महादेवांना पूर्ण ज्ञात आहे. म्हणून देवादिदेव महादेव सतीला म्हणतात, सती ते तुझे वडील आहेत, तू जाऊ शकते त्यांच्या घरी, जा निसंकोचपणे तू जा, पण तू मला चला म्हणू नका, कारण मी येऊ शकत नाही. कारण शास्त्र सांगतं काही गोष्टी काही ठिकाणी मात्र आमंत्रण नसेल तरी जाता येते. आणि ते म्हणजे कोणतं? भजन आहे, कीर्तन आहे, कथा आहे, अशा ठिकाणी आमंत्रण नसेलही आलं तरी येऊन बसता येते. इथं मिळालेला महाप्रसाद सेवन करता जेवण करता येते. जसं आता इथून जाताना कोणीतरी मात्र बाहेर गावचे व्यक्ती रस्त्याने जात आहे, जाता जाता शिवमहापुराण कथेचे शब्द त्यांच्या कानावरती पडले, त्यांची इच्छा झाली पंडालमध्ये येऊन बसायची, तर त्यांना आमंत्रणाची गरज नाही. आमंत्रण नसेल तरीही ते येऊन बसू शकतात. पण काही ठिकाणी आमंत्रण असेल तरी जाऊ नये असं म्हणतात. ते ठिकाण कोणते? कळालं? टाळीचे वेगवेगळे प्रकार आहे बरं, टाळीचे वेगवेगळे प्रकार आहे, समजले पाहिजे हे. याच्या समोर जाऊन सांगायला लागेल का पुन्हा की समजलं? जिथं जुगार असेल तिथं आमंत्रण असेल चला तरी जाऊ नये असं शास्त्र सांगतं. मग बाकी पण गोष्टी आल्या आता.
आणि काही ठिकाणी आमंत्रण असेल तरच जावं. जसं कोणाच्या लग्नाला, वाढदिवसाला, तेरवीला आमंत्रण असेल तर जाऊ, नसेल तर जाऊ नये. हे महादेवाला माहिती आहे, म्हणून महादेवाने सतीला सांगितलं तू जा. सती गेली आणि दक्ष प्रजापतीला मात्र घ्यायचा होता बदला. आणि म्हणून दक्ष प्रजापतीने बदल्याच्या आगेमध्ये आपली मुलगी आहे हाही विचार बाजूला ठेवला आणि नको ते मात्र तिला बोलायला लागले. आणि तिला हे सहन झालं नाही, कारण पतीची अवहेलना, जी पतिव्रता स्त्री असेल ती सहन करत नाही, पतीला बोललेलं सहन करत नाही. आणि महादेव मात्र काय आहे हे सतीला माहिती होतं, म्हणून सतीने मात्र वडिलांचं बोलणं सहन केलं होते तोपर्यंत, पण शेवटी सहन झालं नाही तर स्वअग्नीमध्ये स्वतःला भस्म करून घेतलं. देह ठेवला सतीने आणि जसा देह ठेवला हाहाकार मचला, कारण सगळ्यांना माहिती झालं. आणि जशी ही बातमी मात्र देवादिदेव महादेवांपर्यंत गेली, महादेवाला क्रोध आला, क्रोध अनावर झाला आणि वीरभद्र त्यांच्या जटेतनं प्रकटले. जसे वीरभद्र प्रकटले ते निघाले गणगण क्षेत्रामध्ये आणि येऊन तिथे यज्ञाचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण उध्वंस केला. सगळे सैरावैरा पळायला लागले, भयभीत झाले. नेमकं झालं काय, हा विद्रूप कोण आलेला आहे? आणि मात्र माहिती करून घेतलं की हे नेमकं घडलं कोणामुळे, याला कारणीभूत कोण, सतीला देह ठेवण्यासाठी कारणीभूत कोण आहे. त्या वीरभद्राला कळालं की कोण आहे, तर दक्ष आहे. आणि म्हणून धारधार शस्त्र घेतलं आणि दक्षाचं शिर कापलं. दक्ष जागीच गतप्राण झालेले पडलेले आहे. सगळ्यांना वाटलं हे नेमकं घडलं काय आणि याच्या मागे कोण आहे. जसं कळालं की हे सगळी लीला मात्र देवादिदेव महादेवांची आहे. महादेवाला सर्व शरण गेले आणि महादेवांची मात्र आराधना करायला लागले. शंभू हे काय प्रकार घडला. देवादिदेव महादेव सती विरहामध्ये सतीला मात्र जवळ घेतलेला आहे. आणि इकडे दक्ष प्रजापतीचं शिर धडा वेगळं झालेलं आहे. सगळ्यांनी विनवणी केली देवादिदेव महादेवांना आणि मग देवादिदेव महादेवांनी सांगितलं की जा आणि अजाचं शिर आणा. अजाचं शिर आणलं. अज म्हणजे काय, बोकड. कसं करते सगळ्यांना माहितच असेल, तुम्हाला नाही माहित. कसं करते बोकड, बर असं करते. मग आणा म्हणे त्याचं तोंड आणलं, दक्ष प्रजापतीला बसवलं. आता दक्ष प्रजापती कसे करल, ज्याचं तोंड लावलं त्याच्यासारखीच बोलल ना आता. म्हणून देवादिदेव महादेवांच्याच नव्हे तर कोणत्याही देवांच्या सत्कार्यात, सचिंतनात, भजनात, कीर्तनात, कथेत आड येऊ नये. आड आला तर परिणाम पुढला जन्म बोकड. म्हणून आड येऊ नये. जे येत आहेत त्याला येऊ द्या, जे येत नाहीत ना त्याला आग्रह नाही, पण जे येत आहे त्याला आड येऊ नका. हे मी नाही, देवादिदेव महादेव सांगते. आणि दक्ष प्रजापतीला अजाचं म्हणजे बोकड्याचं शिर लावलं आणि मग राहिले ना, आयुष्य गेलं ना, झालं ना उद्ध्वस्त. म्हणून महादेवांचीच काय कोणत्याही देवांची निंदा करू नये, संतांची निंदा करू नये, नाहीतर काय होईल. मुका झालो वाचा गेली, 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 मुका झालो वाचा गेली.
ससुर पुराणी चार वेद भोगवानी गर्भामध्ये झाली हानी मुख झालो वाचा गेली 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 का गेली कारण कधी मात्र सत्कार्यात गेलो नाही सच्चिंतन या मुखाने केलं नाही भगवंताचं नामचिंतन घेतलं नाही मग साधू संतांची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही केली आणि म्हणून वाचा पंगू झाली आणि हे होऊ नये म्हणून काय तर भगवंताचं नामचिंतन करायचंय आणि भगवंताच्या नामचिंतनाने काय झालं अहो जे बोबडे असेल ना त्याला बोलणं आलं जड जीव असेल त्यालाही उच्चारण स्पष्ट आलं एवढंच नाही तर ज्ञानेश्वरी वरती अजान वृक्षाच्या खाली सुवर्ण पिंपळाच्या खाली बसून ज्ञानेश्वरी ज्यांना शिक्षण नाही दुसरी तिसरी वर्ग शिकले ते मात्र चांगल्याला लाजवेल एवढी सुंदर अशी खळखळत ज्ञानेश्वरी वाचते का महिमा या उच्चारणाचा आणि म्हणून आपल्याला देखील एकदम मोठ्या प्रेमाने जागेवरती उभे राहून देवादिदेव महादेवांचं नामचिंतन करायचंय कारण आता आपण विवाह सोहळ्याकडे येतो आणि सोहळ्यामध्ये आपल्याला काय करायचंय त्याची प्रॅक्टिस पहिले करून ठेवा कारण देवादिदेवाची वरात आता येणार आहे चला सगळ्यांनी जागेवरती उभे व्हा 5 मिनिट आणि नुसते उभे राहू नका पाय दिले पायाचा वापर करा हात दिले देवाने हरिनामात टाळी वाजवायला भजनात टाळी वाजवायला वाजवा नाहीतर माहितीये का इकडे बघा या जन्मात अशी देवाच्या नावात टाळी नाही वाजवली ना पुढल्या जन्मात न जाणं देव अशी वाजवायला लाव चला आनंद घ्या 5 मिनिट नंतर पुढील कथा श्रवण करू बम बम भोले तेरा डमरू बोले बम बम भोले तेरा डमरू डोले तुझे सांपों का गहना किसने पहना दिया तुझे सांपों का किसने पहना दिया बम बम भोले बम बम भोले तेरा डमरू डोले तुझे सांपों का गहना किसने पहना दिया तुझे सांपों का गहना किसने पहना दिया गोरा भी नाचे हैं नंदी भी नाचे हैं गोरा भी नाचे हैं नंदी भी नाचे हैं डमरू की डम डम में सबको नचावे तू भी है मसीबी हम भी है मसीब आई खुशी से नाचे गाए बोले पिया बिना तुझे पिया मुझे सांपों का कहना किसने पहना दिया तुझे सांपों का कहना किसने पहना दिया
बोले हे भंडारी तेरी महिमा है नारी बोले हे भंडारी तेरी महिमा है नारी काल के काल महाकाल कहलावे भक्तों के तारे हैं दुष्टों के मारे जोगी जते साथ निभावे बोले पिया मेरा दिल ने दिया तुझे सांपों का देना तुझे बना दिया तुझे सांपों का देना तुझे बना दिया नमः पार्वती पदे हर हर. बसा. तुम्ही उभे राहिले एवढे महादेवावर भार झाला असेल ना, नुसते उभे राहिले ना. आणि हा पेटाल तुमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठीच आहे. समोर सरकू शकता आणि ते शेवटी त्या द्वारावरती जे गर्दी झाली ते इथे एवढ्या जागेत येऊन बसू शकता. आणि आता दिवस राहिलेत कमी. आजचा कितवा दिवस? 5वा. हा, 4था दिवस झाला ना. मग 8व्या दिवशी काला शिल्लक राहिले किती? 3. बरोबर ना? हो म्हणणारे झोपले. राहिले आता काय, त्याच्यातही तुम्ही जराशे उशिरा. आणि असं कराल तर आनंद कधी घ्याय? करा स्वतः विचार. इकडे मात्र काय, तर दक्ष प्रजापतीला अजच शिर लावलेला आहे. आणि देवादिदेव महादेवांनी आपल्या सतीचा देह मात्र जवळ घेतला आणि तो देह घेऊन सर्वत्र भ्रमण करायला लागलेले आहे देवादिदेव. आणि या सतीच्या शरीराचे एक 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 तुकडे जिथं 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 पडत गेले असे 52 ठिकाणी पडले आणि ते 52 शक्तीपीठ म्हणून उदयास आले. आणि मग देवादिदेव महादेव मात्र आपल्या सतीच्या वियोगामध्ये विरक्त झाले आणि समाधी लावून समाधीस्थ बसले. देवादिदेव महादेव समाधीस्थ बसले आणि सगळ्या देवतांना वाटायला लागलं की हे संपूर्ण सृष्टी कार्य सृजन कार्य चालेल कसं जर देवादिदेव महादेव असे बसले तर हे असुर, या असुरांचा वध कोण करेल, यांचा निपात कोण करेल. अविरत देवादिदेव महादेव मात्र समाधिस्थ आहे. आणि इकडे तीच सती दुसऱ्या जन्मामध्ये हिमाचल राजा आणि मैना राणीच्या घरी पार्वती रूपात जन्मात आल्या. आणि पार्वती म्हणून ही सती जन्माला आली. हिमाचल राजा आणि मैना राणीकडे लहानाची मोठी होऊ लागली. पूर्वजन्माचं ज्ञान जणू आहे. ती ओगी बालक वयात असलेली पार्वती म्हणते, ती बालिका म्हणते, मला अविरत अखंड प्रत्येक जन्मात मात्र माझे पती मला देवादेव महादेवच पाहिजे आणि महादेव पती रूपाने प्राप्त व्हावे. म्हणून ती मात्र काय करते, ती सती पार्वती अवतारात जी आलेली आहे जन्माला, पुढल्या जन्मात ती सती बाल्यवयापासून देवादेव महादेवांची पूजा अर्चना करते. परिणाम हळूहळू हळूहळू मोठी झाली. बघा, बाल्यवयात तिला कळालं आपल्याला कोणाची भक्ती करायला पाहिजे. सध्या असं होते, मुलगा लहान असतो, लहान मुलाला आई म्हणते, बाबू म्हणते की नाही आई तुम्हाला, काही आईचं मोठ्या लोकांचं गोष्टी चालू असेल तर लगेच आई म्हणते, रे चुपस, तुला याच्यातलं काही समजत नाही, म्हणता की नाही आई मुलाला. तसंच तो लहानाचा मुलगा मोठा झाला
तरुण झाला की मग काय होते शुभमंगल. इकडले काही म्हणणार नाही कारण ह्या पॅनलचा हातच आहे अजून. पण इकडे झालेलेच बसलेले दिसतात जास्त. आणि जसं शुभमंगल सावधान झालं दादा की मग घरी येते कोणाला आणता पत्नी. आणि ती पत्नी आली आणि मकर संक्रांती सारखा सण आला आणि चौकात 4 जणी गोष्टी सांगत राहिल्या. तुम्ही म्हणावे 6 वाजले ना, दिवे लावायची वेळ झाली, ये इकडे. नाहीतर एखाद्याने असं म्हणावं, आलो ना मी आता दिवसभर काम करून शेतातून, दे ना थोडसा चहा मांडून, गोष्टी नंतर होत बसेल, ये इकडे. किती प्रेमाने म्हणान त्यांना, ती लगेच तुम्हाला उत्तर देते काय, हो तुम्ही थांबा, तुम्हाला याच्यातलं काही समजत. आणि तेच तरुण मुलगा मात्र वय वाढतं मग होतात म्हातारे झाले की तोपर्यंत मुलांना सुनांना होतात नातू झाले की लहान नातू लय डेंजर असतात. लहानच असते पण लई. तो नातू आप्पाजीला म्हणतो, आप्पाजी चुप बसा, तुम्हाला काही समजत. मला सांगा, बालवयात लहान आहे, लहान असतानाही बालक वयात समजलं, तरुणपणातही समजलं, म्हातारपणातही समजलं. मग मला समजत नाही की नेमकं समजते कधी. तरुण पण गेलो, बालपण गेलो, म्हातारपण गेलो, समजलं. आणि हे समजून घ्यायचंय तर इथं यावं लागतं. ज्याला समजलं ते आज इथं आलेले आहे. आणि म्हणून म्हटलं वळण, कारण आजा नाताचा विषय आला म्हणून सांगते. आपाजीचं आणि नातूच वेगळं असतं नाही नातू. एवढं एक छोटासा नातू होता, लई हुशार असतात हे भरपूर. नातू शाळेतच गेला नाही, 15 दिवस झाले शाळेत गेला नाही. आणि 15 दिवस शाळेत गेला नाही म्हणून आता काय तर शाळेतले मास्तर लोक निघाले घराच्या दिशेने. आणि जसं आप्पाजीला दिसले घराच्या दिशेने मात्र शिक्षक लोक येत आहे. आप्पाजीने पाहिलं आणि आप्पाजी लगेच नातूला सांगते, बे नातू कुठं गेले, लप. नातू लप म्हटल्यानंतर नातू म्हणते, आप्पाजी पहिले झालं काय सांगा ना. नातू लगेच दरवाजाच्या मागे गेला आणि विचारते, आप्पाजी काय झालं. आप्पाजी म्हणतात, अरे मास्तर लोक येतात घरी. मग नातू आप्पाजीला म्हणतो, मग काय झालं. तर अरे तू लप, नाही तर आता शाळेत गेला नाही म्हणून आहे तुझे. तर त्यावेळेस मात्र तो नातू आप्पाजीला म्हणतो, आप्पाजी मी नाही लपलो तरी जमते, पहिले तुम्ही लपा. आप्पाजी म्हणते, बेले का असेच बोलता ना तुमच्याकडं. मास्तर आले तू ये लपू मी. आप्पाजी तुम्हीच लपा आता. आप्पाजी मध्ये पहिले सांग तर. तेव्हा मात्र नातू सांगतो, आप्पाजी मी मास्तरला सांगितलं माया बुडा, आणि म्हणून मग 13 पर्यंत मी काही येणार. 13 दिवस झाले, 2 जास्त झाले म्हणून हे घरी आले. म्हणून आता पहिले कोण लपा. असे जर राजा नाताचं असेल तर कसं होईल आपल्या नातूचं. ठीक आहे, साधे नसतात, लहान असतात, पण लईच हुशार. एका शाळेमध्ये, आता मी इकडे शिवमहापुराण कथेला आली, श्रीमद भागवत कथेलाही जाते, कीर्तनालाही जाते, व्याख्यानालाही जाते. आणि असंच एका शाळेमध्ये बोलावलं व्याख्यानासाठी गेल्याने हे असे जे बसल्यात की नाही तुमचे बिलकुल लाईनचे, तसेच असे विद्यार्थी बसलेले होते त्या शाळेतले, सगळेच्या सगळे माझ्या समोर. आणि मग मी तिथं आता चला म्हटलं व्याख्यानाला चाली, तर माझ्या मागे सगळे शिक्षक लोक होते, मी समोर होती. आणि समोरून मग त्यांना प्रश्न विचारला, चला किती ज्ञान आहे पाहूच म्हटलं. म्हणून विचारलं, सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला.
आपल्याला माहिती आहे, आपल्याला आरक्षण आहे, आपण फायदा घेतोय. आपण कधी घ्यायचा? उत्तर इकडून आलं. कुठे झाला? कालच तर एवढं वाजलं. सांग ना मग आता. एक अजून. हे लहान लहान आपल्याच जमान्यात आहे. कुठे आहे? तुमच्या गावातले हुशार आहे, सगळ्यांनी उत्तर दिलं शिवनेरी किल्ल्यावरती. नाही, पण शिवनेरी किल्ल्यावरती झाला हे तुम्हाला माहिती आहे. त्या शाळेतल्या विद्यार्थ्याला माहित नव्हतं. त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं. आणि म्हणून आता या शिक्षकाने विचार केला, एवढं आपण ताईला एवढ्या दुरून व्याख्यानासाठी तर बोलवलं, पण आता आपल्या मुलांना काही उत्तर येत. आता काय करायचं अशा वेळेस? त्यात मराठी मीडियमचे मुलं होते, काही इंग्लिश मीडियमचे होते. आणि मग काय तर त्या शिक्षकाने विचार केला, आता एवढं साध्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर आपण बोलावलं ना आपलंच मात्र नाचक्की होईल. मग इज्जतीचा भाजीपाला म्हणते, भाजीपाला झाल्यावर चुराणार. कोणी मातीरा म्हणल, शेतकरी मातीरा म्हणल, जो भाजीपाला म्हणल तो समजून जायचं की बागे ती शेती करणार हवे. आणि मग काय तर मी प्रश्न विचारला, त्या मुलांना उत्तर आला नाही. मुलं टकटक माझ्याकडे पाहून राहिले. शिक्षक मागून पाहतात. त्याच्यात एक शिक्षक मोठे हुशार होते. त्यांनी काढली आपल्या खिशातून लगेच चाब्या काढल्या. त्या चाब्या दाखवल्या. जशा दाखवल्या मुलांना उत्तर काही येत नव्हतं. मग मराठी मीडियमच्या मुलांनी काय केलं, चाब्या पाहिल्या बरोबर शिक्षकाने इशारा केला, सांगा आता उत्तर. मागून इशारा केला बरोबर मुलं खूप हुशार लगेच म्हणाले, किल्ल्या काढल्याबरोबर म्हणतात किल्ल्यात. मराठी मीडियमचे ते म्हणतात चाबीला काय म्हणतात, किल्ल्या. मग सगळे मुलं सांगायला लागले किल्ल्यात. म्हटलं बर. दुसरा प्रश्न विचारायला आता त्यांना वाटलं ताई काय आता विचारणार नाही, जमलं, आपली इज्जत जमलं. म्हणून चाब्या लगेच खिशात ठेवला त्यांनी. आणि मी तेवढ्यात दुसरा प्रश्न विचारला. मी म्हटलं कोणत्या किल्ल्यात? आता त्यांना काय माहिती तेवढं ते म्हणते सरांच्या खिशातल्या किल्ल्यात. अशी अवस्था नको व्हायला. अनेक प्रसंग असे घडतात का? कारण पुरेपूर ज्ञान नसल्यामुळे मग बुद्धीचा तर्क कुठेही जाऊ शकतो ना. असं झालं. आणि मग मात्र काय तर विरक्त झालेले आहे. समाधीस्थ देवादिदेव महादेव आहे. आणि इकडे पार्वती लहानाची मोठी होऊ लागली. लहानपणातच तिला कळालं की आपण काय करायला पाहिजे. देवादिदेव महादेवांची भक्ती केली. आणि ती आता बाल्य अवस्थेतली पार्वती मात्र मोठी झाली. लग्नाचं वय झालं. आणि लग्नाचं वय झालं ना पाहुणे घरी आल्यानंतर काय विचारतात, कधी आहे तुमच्या घरचे? असंच विचारलं. पाहुणे कोण आले? अखंड मात्र नारायणाचं नाम चिंतन करत सर्वत्र विना धारण करून फिरणारे पाहुणे. कोण? नारद महर्षी आले. या हिमालय पर्वतावरती हिमाचल राजाकडे आले. आणि येऊन मात्र बसलेले आहेत आणि विचारतात, कधी आहे आपली सुपुत्री, आपली कन्या पार्वतीचा विवाह कधी करणार आहात? तेवढ्यात मात्र हिमाचल राजा म्हणाले, असेल एखादी माझ्या मुलीला एक वर्त सांगा. मी माझ्या मुलीला देखणार सुंदर, माझी मुलगी सुकुमार आहे, हिला शोभेल असे जावई असेल तर सांगा, मग तुम्ही आपण करून घेऊ लग्न. नारदजी मोठे हुशार. नारदजीला काय आहे, काही काही लोकांना फक्त पेटवता येते, विजवता येत, पण नारदजीला दोन्ही जमते बरं. मग नारदजी म्हणाले, आहे ना तुमच्या पार्वतीला शोभेल असा एकच नंबर जावई तुम्हाला मी देतो. मध्यस्थी सांगितलं ना बघा. मग
करायचं हा करायचं, पण सांगा ना जावई कशी आहे, रूपवान आहे का? नारदजी सांगण्यात एक्सपर्टच आहे. नारदजी म्हणाले एकच नंबर, दिसायला विश्वास नाही, सगळं जग फिकं त्याच्या पुढं. बरं बरं, प्रॉपर्टी तर म्हणे काय पाहायचं काम, संपूर्ण सृष्टीच त्याची. बस राजाने मात्र जास्त विचार केला नाही. नारदजी सारखा महर्षी सांगतोय, विश्वास ठेवला, होकार दिला. जसा होकार दिला नारद महर्षी गेले विष्णू भगवंताकडे आणि सांगितलं की हिमाचल राजाने तर होकार दिलेला आहे. मग हिमाचल राजाने होकार दिलाय, विष्णूला सांगितलं. विष्णू भगवंत देवादिदेव महादेवांकडे गेले. महादेवांकडे जाऊन महादेवांना म्हटलं की देवादिदेव, तुम्ही अशी अखंड कुठपर्यंत समाधिस्थ राहाल? विवाह करायचे, कारण अजूनही त्रिपुरासूर नावाचा राक्षस आहे, तारकासूर नावाचा राक्षस आहे. त्याला शाप होता की तू मरशील तर फक्त देवादिदेव पुत्राच्याच हाताने, आणि विवाहच झाला नाही तर पुत्र. आणि मग अशा राक्षसांचा संहार कोण करेल? आणि एवढं सांगून मात्र कुठं महादेवांची जणू समजूत काढली. सगळ्या देवतांनी आणि महादेवांनी होकार दिला लग्नासाठी. पण मुलगी कोण? देवादिदेव महादेव अंतर्ध्यानात बसले आणि पाहतात तर हीच माझी सती पार्वती रूपात आलेली आहे जन्माला. कळालं देवादिदेव महादेवांना आणि महादेवांनी होकार दिला. जसा महादेवांनी होकार दिला संपूर्ण सृष्टी मात्र आनंदित झाली. ज्याची आपण वाट पाहत आहोत तो क्षण मात्र आलाय आणि देवादिदेव महादेवांनी होकार दिलाय. सगळ्यांना आनंद झाला. आणि मग आता करा तयारी. कशाची? विवाहाची. आणि विवाहाची तयारी एवढ्या जोरदार चालली. मुलगा मुलगी बघितलेली नव्हती बरं, तरी तयारी सुरू झाली. सध्या काय आहे, लग्न म्हटलं की पहिले पाहायला जातात की नाही? पाहायला जातात ना. असंच एका माझ्या मोठ्या वडिलांचा मुलगा, आता माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, त्याला मुलगी पाहायची होती लग्नासाठी. मग नेमकं त्याच चंद्रपूर जिल्ह्यात माझं तिकडे कीर्तन होतं, तिकडली मुलगी पाहायची ठरलं होतं. मग सगळे म्हणाले चला ना, आता कशाला डबल डबल खर्च करायचा, एकाच याच्यात दोन्ही कामं होते कसे. म्हणे सकाळी तुम्ही कीर्तन करा, दुपारी मग आपण त्याच गाडीने तिकडे पाहुणे पाहायला जाऊ, ती मुलगी पाहायला जाऊ. मग चला हरकत नाही, त्याच गाडीने सगळेच पाहुणे कीर्तनाला आले. कीर्तन झालं आणि मग त्याच गाडीत आम्ही गेलो मुलगी पाहायला. मुलगी पाहायला गेलो, सगळे बसले. बसल्यानंतर मग ती मुलगी आली समोर चहा पाणी घेऊन, आणि तिला मात्र विचारलं, तिला सगळे विचारायला लागले तुला काही येतंय? आता मॉडर्न जमाना नाही, लोक सगळे आपापल्या परी करायला लागलेत. तिला विचारलं तुला काही येते? ती म्हणे हो येते ना. काय येते? ती म्हणे मला खोकला येते, उलट्या येते, सर्दी येते, ताप येते. मग मोठे वडील म्हणाले अगं तसं नाही, आम्हाला म्हणायचंय तुला काही करता येतंय का? ती म्हणे हो येते ना. मग सांगा काय येते? ती म्हणे मला फेसबुक चालवता येते, इंस्टाग्राम चालवता येते, व्हॉट्सअप चालवता येते, हाईक ट्विटर चालवता येते, आणि त्याच्या पलीकडे जाऊन काळ्या माणसाला गोरं करायसाठी स्नॅपचॅट वापरता येते, चांगल्या माणसाला कार्टून बनवण्यासाठी जिमिनी काय ते ChatGPT वापरता येते. सगळे विचार करायला लागले. मुलगी पाहायला आलो आपण, तरी मग तिसरा प्रश्न विचारला, अगं तसं नाही, आम्हाला म्हणायचे की तुला काही कला वगैरे आहे का? ती म्हणे हो आहे ना. कला आहे म्हटलं
आणि मग थोडंसं आमच्या जीवात जीवाला आम्हाला वाटलं बघ जमते. मग तिला विचारलं मी सहजच, म्हटलं ताई मी कथा कीर्तन करते, तुम्हाला गायन वगैरे येत असेल तर मस्तच जमते, आमच्या या संचामध्ये पुन्हा एक भर पडते. तर ते म्हणे हा येते ना. म्हटलं मग होऊ द्या, गाऊन दाखवा. गाऊन दाखवा म्हटल्याबरोबर ती धावत 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 बाहेर गेली, तारावर वाळू टाकलेलं गाऊन आणलं. गाऊन कळते ना इकडं, गाऊन आणलं म्हणते हे घ्या गाऊन. अरे म्हटलं ताई तुम्हाला तसं नाही म्हटलं मी, मग हे ओला आहे गाऊन, याला वाळू द्या वाळू. तिने दिलं ते गाऊन ठेवून बाहेर गेली आणि वाळू आणून म्हटली घ्या वाळू. म्हटलं बरं आहे चला, इथं काही आपलं बजेट लागत नाही, चला गाडी काढा. लई विचित्र परिस्थिती आलेली आहे. एवढंच नाही तर फॅशन एवढी वाढली आहे, एवढी वाढली आहे, एवढी वाढली आहे. तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे सगळे चांगलेच बसलेले दिसत आहेत. नाहीतर आमच्या तिकडे मी मागे दिल्लीला गेली, दिल्लीला कार्यक्रम होता आणि दिल्लीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर पाहिलं तर काय फॅशन पाहिली. एका पॅन्टाला 32 शैली. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही मोजतच होत्या का? मी नव्हती मोजत, पण माझ्यासोबत मैत्रिणी होत्या, लय डेंजर असतात कॉलेजच्या पोरी. मग ते सामोर सामोर पॅन्टवाले चालायचे, मागून ह्या मोजायचे. 32 शैली कुठली कुठली लावल. काय फॅशन आली ते नवीनच. आता तुमच्याकडे नसेल, आमच्या मारेगावात लई दिसते बा, इकडले इकडले काढते आणि एवढंच उभं असते. त्याला कोणती कट म्हणते रे दादा? हा ती कोंबडा कट म्हणते, गोबीचं फुल बनते, गोबीचं फुल. काय फॅशन आली. तर ते करू नये असं नाही हो, पण जे देवाने चांगला दिलाय ना त्याला वाईट नाही करावं ना. माझं म्हणणं एवढं, फॅशन केली पाहिजे, सांगेल मी पण कशी. चांगल्या भोळ्या देवाने दिल्यात, कोणाला राहत नाही बरं, अर्ध्या अर्ध्या राहतात बिचारे, तर विकती पूर्ण जोडतात. अर्ध्या अर्ध्या राहिल्या तर विकृती लावतात, टॅटू काढतात आणि त्या अर्ध्या भोळ्याला पूर्ण दिसावं म्हणून प्रयत्न करतात. तो आर्टिफिशियल लावून लोक. आणि काही काही असे बहादर पाहिले, चांगली भोळी असते त्याच्यातून मधातून रेषा काढतात. अरे रक्त निघतंय, जखम होत आहे, होऊ दे, काय म्हणूनच तर फॅशन करते. दोन्ही भोळ्या मदत. हे इकडे एक जेव्हा ते किनीच्या कॉलेजला गेली, त्या कॉलेजमधल्या पोराचा हा इकडे पाडून, अहो मुलंच म्हणून नाही, मुली भोळ्या मधातून काय करल काही नाही म्हणे. फॅशन करावी पण कशी. आता बाबा पूर्वी पॅन्ट फाटला तर लाज वाटायची की नाही? तुमच्या वयात खुर्चीवर बसलेले सगळे पॅन्ट फाटला तर लाज वाटत होती, सुई धाग्याने शिवून घालायचे. आता नवीन पॅन्ट आणला तरी फाटून असते हो, छिद्र नसेल तर पुन्हा घरी आणून त्याला रिझर मारते, चिंदा करतात, घालतायत. काय फॅशन. आणि मग म्हणजे काय देश बिघडला बदलला. अरे कायचा काही बोलते, देश बिघडला बदलला. देश नाही बदलला, हाच तो भारत देश आहे. याच भारत देशात छत्रपती शिवाजी महाराज झाले, याच महाराष्ट्रात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ झाल्या, अहिल्यादेवी होळकर इथेच झाली, सावित्रीबाई इथेच झाली, झाशीची राणी इथेच झाली. त्यांनी देखील फॅशन केली आहे. लोक म्हणतात काय देश बदलला बिघडला. नाही. अरे महाराज म्हणतात बिगड़ा देश नहीं है मेरा, बिगड़े हम तुम कुमती से, बिगड़े हम तुम कुमती से. देश नाही बिघडला,
आपण मात्र कुठंतरी बदललेलो आहो, बिघडलेलो आहो का? कारण सुंदर मंदिर है गाँव में नहीं जाते हम उसमें बाबा, नहीं जाते हम उसमें. तिथं नाही गर्दी राहणार, तिथं नाही राहणार ना. मग नाच तमाशा में मन रमता. एखादा तमाशा येऊ द्या आणि एवढीच ना, जास्त मोठी नाही. आता समजलं. मग पा गर्दी मावणार नाही पेंडालात. क्या दे दोष किसी से. कोण बदललंय, कोण बिघडले हा विचार करायचा आणि हा विचार करण्यासाठी हे आहे. असो, फॅशन केलीच पाहिजे, मी म्हणत नाही केली नाही पाहिजे, नक्की फॅशन केली पाहिजे. पण फॅशन कशी करावं? माझ्या राजाने फॅशन केली बघा ना. काय सुंदर अशी दाढी असायची, मिशी कटिंग महाराजांची नव्हती का? काय भारी राहायचे. एवढंच नाही तर कपाळावरती चंद्रकोर. काय फॅशन होती माझ्या राजांची. सोबत पाहिली ना काल जेव्हा निघायची बाहेर ती चमचमती धार. अशी फॅशन असावं. कोणासाठी निघायची ती? दुर्जनांचा संहार करण्याकरता ती बाहेर यायची. ही फॅशन. एवढंच नाही तर झाशीची राणी महिलाच होती ना, स्त्रीच होती ना. तिने नाही केली फॅशन? अरे तिने अशी फॅशन केली, तिच्या फॅशन समोर सगळे फिके. वर्णन येते, तेज उसके मुख पर तन पे हाथों की तलवार भी चमके, जब उतरी वो मैदान में काजल भर के तो माथे का घूंघट ना सरके. ही आहे फॅशन. एवढंच नाही तर माझ्या सावित्रीबाईंनी केली फॅशन, माझ्या जिजाऊनी केली फॅशन, माझ्या अहिल्यादेवीने केली फॅशन. बघा ना, काय सुंदर पदर असायचा, काय सुंदर त्यांचे ब्लाऊज असायचे. आता ब्लाऊज हे काय सांगायचं, आधी एवढे होते ना. हा बघा, झाशीची राणी, अहिल्यादेवी, जिजामाता. मग ते एवढे झाले, मग एवढे झाले, मग एवढे झाले, मग एवढे झाले ना. आता स्लीवलेस झाले म्हणते. आता सगळं लेस होत आलं, सगळंच. हेडफोन वायरलेस, ब्लूटूथ बघाले ना, वायरलेस. माणसंही होपलेस होत आलेली आहे. आणि हे तर स्लीवलेस काय विषयच नाही. मग असो, म्हणून फॅशन करायची, नक्की केली पाहिजे. पण कशी? नशा ही करायची, केलीच पाहिजे. पण कशी? बघा ना, काय नशा चढलेली होती हो हिंदवी स्वराज्य संस्थापनेची. काय त्या मावळ्यांना मात्र छत्रपती शिवाजी देशासाठी पर्वा नव्हती जीवाची. अहो देशासाठी पर्वा नव्हती जीवाची. तुम्ही आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. तुम्ही आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. तुम्ही आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. आई जिजाई शिक्षण देई, माता भवानी प्रसन्न होई. आई जिजाई शिक्षण देई, माता भवानी प्रसन्न होई. अहो देशासाठी पर्वा नव्हती जीवाची. अहो देशासाठी पर्वा नव्हती जीवाची. तुम्ही आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. तुम्ही आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची.
बाळासाहेब वचन पूर्ण करी, दिला वचन बाळासाहेब वचन पूर्ण करी. बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी, बाई माझा ग बसला घोड्यावरी, शिवराजा ग बसला घोड्यावरी, बाई माझा ग बसला घोड्यावरी. तुम्ही आठवणी ठेवा शिवरायाच्या गुणाची, तुम्ही आठवणी ठेवा शिवरायाच्या गुणाची. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ की, राणी लक्ष्मीबाई की. ही आठवण ठेवायची आहे. अजून कितीक सांगू, सांगायला लागले ना रात्र संपेन. मी सांगत राहील, फक्त तुम्ही बसणार का याची शाश्वती द्या. बसता तुम्ही माहित आहे ना, माहित आहे कसे बसता. बस असं बसून काय करता. खेळीमळी राहील तर चांगलं वाटेल ना, ते धरून बांधून बसवल्यासारखे बसून काही फायदा नाही. मला बिलकुल सांगा वाटत नाही. अशी पब्लिक राहिली ना, अजून थोडीशी जर जास्त राहिले ना, मग मी ते काहीच नाही राहिलं ना, असं वाटतं आपण नुसतं हा असो. त्या गुणाची आठवण ठेवायची आहे आणि ती आठवण ठेवून पुढे जीवन क्रम मात्र मार्गक्रमण करत राहायचं आहे. नक्की सुख झाल्यावर चूक राहणार नाही. आणि ही आठवण सतीची ठेवून देवादिदेव महादेव मात्र आहे आणि ती पार्वती रूपात आली. कळालं, लग्नासाठी होकार दिला. जसा होकार दिला सगळीकडे तयारी सुरू झाली. मग काय तर लग्न म्हटल्यानंतर काही कमी थाट असते का? पुरुष मंडळी तर बाजूला, पहिले इकडलाच नाही. आणि मग काय तर सुंदर अशी हळद लावायला इकडे पार्वतीला सुरुवात केली. पार्वती म्हणतात, आओ मेरी सखिया मुझे ऐसा सजा दो, ऐसा सजा दो, मुझे सुंदर बना दो, मुझे भोलेनाथ की दुल्हन बना दो. एवढं सुंदर सजवते पार्वतीला तिच्या सखी. आणि इकडे देवादिदेव महादेवांचं काय पाहायचं काम आहे. देवादिदेव महादेवांच्या तयारीच्या आधी बाकी देवतागणांना एवढी खुशी झाली की बाकी देवांचीच तयारी सुरू झाली. सगळ्यात आधी तर यमराजाला खुशी झाली. महादेव लग्न करणार म्हटल्यावर यमराजाचं आपलं वाहन काय, म्हैस. आणि त्या म्हैशीला काय तर रगडू 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 घासतंय कोण, यमराज. मस्त धुवून काढतायत. आता काळी चमडं निघलं तरी चालते, पण चांगली दिसली पाहिजे का. वरातीत जायचंय कोणाच्या, महादेवाच्या लग्नाला जायचंय. मग म्हणून चांगलं घासलं. आणि ही विचार करायला लागली, आपल्या यमराजाने कधी एवढं चमकवलं नाही. आज यमराज लई प्रसन्न दिसतंय, आपल्याला एवढं चमकवतंय. मग तेवढ्याने नाही झालं. मग इकडे इंद्रदेव आपल्या ऐरावत नामक हत्ती त्यांचं वाहन आहे, त्या वाहनाला मात्र मस्त सजवत आहे. सगळं त्याच्यावरती आसन टाकलं, पुष्पमाळ त्याला घातली, टीका लावला मस्त ऐरावताला, आपल्या वाहनाला सज्ज केले इंद्रदेवानी. एवढंच नाही तर इकडे विष्णू भगवंत आपल्या गरुडाला मात्र तयार करतय. कारण कुठं जायचं म्हटलं, लग्नाला जायचं म्हटलं कोणाच्या, आपल्याकडे 2 व्हीलर असो की 4 व्हीलर असो, जायचं म्हटल्यावर पहिले काय करता, तिची सर्व्हिसिंग करता की नाही. जायचं बा याच्या लग्नाला, मग पहिले वाहन तयार करा, मग आपली तयारी करते, बरोबर ना. हा, आधी 2 व्हीलर धुवून ठेवायची, पुसून ठेवायची, मग मात्र शर्ट पॅन्ट घालून तयारी करून. तसंच केलं देवानी तेच करणं सुरू केलं. ब्रह्मदेवाने आपल्या हंसाला तयार केलं. आणि मग काय सगळे देवता तर तयार होत आहे, पण इकडे देवादिदेव महादेव नंदी म्हणाले, तो महादेवा तुमचं लग्न आहे, बाकीच्या देवांचं नाही. सगळे तयार झाले, तुम्ही राहिले ना. मग काय करावं लागते, लग्न म्हटलं की सगळ्यात पहिले मेकअप. आणि मग त्या मेकअपसाठी काय करावं लागतंय, भृंगी म्हणाला काही नाही,
सुंदर असं मुकुट नवरदेवाच्या डोक्यावरती असते. मग मुकुट कुठून आणायचा? घ्या जटा, केला जटाचाच मुकुट बांधला. बरं, बाशिंग नवरदेवाला बाशिंग बांधत असते म्हणे. शिवगण सांगत आहेत मग बाशिंग असं सुपर आणतो म्हणे का काही बोलायचं का म्हणे. मग आणले रंगीबेरंगी साप पकडून. असे साप आणले बरोबर 2 इकडून मॅचिंग, वरून तिसराच कलरचा, असे मॅचिंग लावले. आणि ते सेहरा म्हणतो ना आपण त्याला, असा सुंदर दिसायला लागला. आणि मग काय सगळे शिवगण म्हणायला लागले, शिवजी का सेहरा सुहाना लगता है. बस सगळे भाळवूनच गेले. ते बाशिंग पाहिलं आणि सापाचं. एवढंच नाही तर शिवगण म्हणतात, नवरदेवाच्या कानात कुंडल असतात. मग आणा कुंडल कुठून? आता कोणते आणली ना, पुन्हा विचित्रच आणली. हिरव्या रंगाचे नाक पकडून घातली ते कानात. कंबरपट्टा असते म्हणे. मग कंबरपट्टा कोणता? बांधले. एवढंच नाही झालं, पायात हातात. आणि तेवढं सगळं झाल्यावर काही म्हणायला लागलेत, काही सांगतात, नवरदेवाकडे तर मात्र शेरवानी बंगाली घालायची असते नवरदेवानी, बरोबर ना? तुम्ही अशाच टी शर्ट पॅन्ट वरच लग्न केले होते. कारण मी काल तुम्हाला सांगितलं होतं ना, लग्नाला येताना तुम्ही तुमच्या लग्नात जो ड्रेस घातला तो घालून यायचं म्हटलं होतं की नाही? म्हटलं होतं ना. आता पाहून घ्या, याच्यावरच लग्न केले त्यांनी. मग शेरवानी कुठून आणायची? देवादिदेव महादेव म्हणाले, आपण शेरवानी नाही घालणार, मग आपण दिगंबरच बरं. सगळे शिवगण म्हणाले लागले, तुमचं लग्न आहे मग नाही काय तर व्याग्रांबर तर धारण करा. व्याग्रांबर धारण केलं. आता त्याला कुठं बटन राहते का? गेलं घसरून तर नवरदेव. मग म्हणाले, त्याच्या काय चिंता करता, आणतो ना कंबरपट्टा. गेले शिवगण, आणला कंबरपट्टा. असा मोठा आणला, 2 साईडनी 2 लावले. जमलं म्हणे आता. मग एवढ्यानी नाही झालं. त्याच्यात शृंगी म्हणते, अहो एवढा सुंदर शृंगार केला पण काहीतरी कमी दिसतंय. काय? अरे लग्नात म्हणे पॅनकेक, फाउंडेशन, फेअर अँड लवली, फेअर अँड हँडसम लावल्याशिवाय नवरदेव चांगलाच दिसत नाही. मग आणा ना म्हणे. आता तिथून कुठून आणा? बरं तेवढं नाही भेटलं तर पावडर तर आणा म्हणे. लॅक्मीचा आणा, नाईसीचा आणा, पॉन्ड्सचा आणा, पण आणा तर. आता पावडर कुठून? त्या कैलासावरती पावडर कुठून? मग लगेच नंदी म्हणाले, आपल्याजवळ काही कमी नाही, तुम्ही थांबा. जास्त नाही पण 10 किलो तर भस्म आणतोच. आणली भस्म, आणली तर आणली. लावणं वेगळं, थोपणं वेगळं. लावणं म्हणजे कसं, बरोबर सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे प्रॉपर असं लावणं. आणि थोपणं म्हणजे घेतलं नाही बस. दिल्ली महादेवाला थोपून काय भस्म. आणि अशी तयारी. आणि त्याच्यात भस्म थोपलेलं बघा कसे दिसत असेल महादेव. आणि त्यातल्या त्यात त्या व्याग्रांबराला बटन नव्हती, निसटून जाईल म्हणून सर्प बांधलेले आहेत पायात, हातात, धाडदिप्पाळ शरीर. आणि नवरदेव घोड्यावर जातात, बरोबर ना? देवादिदेव महादेवाचं वाहन काय आहे? मग निघाला ना नवरदेव कशावरती? नंदीवरती. आणि यांनी ठरवलं होतं की जाताना मात्र सगळी वरात आधी जायची, बरोबर ना? पहिले वराती नाचणारे, मग पाहणारे त्यांचा डान्स, मग वाजवणारे असतात, आणि त्याच्यानंतर नवरदेव असतो, बरोबर ना? नवरदेवाची गाडी माग, सगळे वराती सामोर आहे, सगळे वरात सामोर आहे. आणि मग काय तर वरात मात्र येऊन जशी पोचली समोर, विष्णू भगवंत आले. विष्णू भगवंताला पाहिलं आणि हनुमंतराय तिथे तिलक करायला होते. आणि सगळ्यांना वाटायला लागलं, हा हा काय सुंदर नवरदेव आहे विष्णू भगवंताला पाहून. तिथे हनुमंतराय म्हणतात, होय हा नवरदेव नाही,
मग हे वराती आहे वराती. तिथं चर्चा सुरू झाली. वा 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 वा, जर वरात एवढी सुंदर असेल तर नवरदेव किती भारी दिसत असेल. मग गेले सगळे देवतागण आणि मग काय तर जसा डमरू वाजवला, जसा डमरू वाजवला महादेवांनी, सगळे शिवगण धावून तयार होऊन आले. शिवगण आले तर आले, भूत प्रेत पिशाच सगळे निघाले. कुठं? महादेवाच्या लग्नाला जायचं म्हणून. आणि ते मग काय तर सगळेच्या सगळे जे निघाले महादेवाच्या डमरू ऐकल्याबरोबर. आणि डमरू ऐकल्याबरोबर सगळे येऊन म्हणाले, नमः पार्वती पते हर 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 हर. तशा महादेवाच्या नावाचा गजर झाला. सगळे खुश. आता जायचं कुठं? महादेवाच्या लग्नाला. चला चला म्हटल्याबरोबर जे तुफान वेगात सगळे निघाले. येऊ द्या महाराज. सगळे भूत पिशाच प्रेत चांगली वरात तर पोहोचली. शिल्लक राहिले हे महादेवाच्या सोबतचे शिवगण, शृंगी भृंगी नंदी आणि सगळे भूत वेताळ निघालेत. कुठं? महादेवाच्या वरातीमध्ये. ते काही सहज नाही, असे नाचत निघाले. नाचत भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. हंस हंस उमापती, हंस उमापती. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. हे भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती.
लागले भूत येतात लागले भूत वेताळ नाचायला आनंद एवढा झाला होता कसे नाचत होते हर्षयुक्त उमापती आनंदाने नाचत होते एवढी वरात पाहिली आणि सगळे मात्र बैठीत झाले आतापर्यंत पाहिल्या किती पण अशी नसेल पाहिली अशी नाही पाहिले तरी तरी कमी झाले जास्त सांगितले होते लहान लहान झाले मोठे आले नाही का आणि मग काही वरात सगळे पाहून आश्चर्यचकित झाले अशी कशी आली आणि मग दुले राजा जेव्हा पाहिले कसे आहे सज रहे दुले राजा निराले दुले सज रहे बोले बाबा निराले दुले झूले राजा निराले होने सज रहे दुल्हे राजा निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में कसे बनते पाना सज रहे बोले बाबा निराले दूल्हे में आणि यांची परत कशी आली फार सुंदर वर्णन आहे देखो बोले की अजब बारात है आणि अशी आहे कशी आहे फार सुंदर वर्णन आहे तुम्ही फक्त जय हो म्हणत चला हे भेस निराला जय हो पिए भांग कपाला जय हो सर जटा चढ़ाए तन भस्म लगाए ओढ़े मृगशाला गले नागों की माला है शीश पर गंगा मस्तक पर चंदा डमरू साजे त्रिशूल विराजे भूत
सज रहे भोले बाबा निराले तूने सज रहे भोले बाबा निराले तूने पार्वती पदे हर 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 महादेव. अशी वारात आली इथं येऊन पोचले हिमाचल राजाच्या द्वारात. मैना राणी पाहून थक्कच झाली. आता तर विचार मनात यायला लागला, फसवलं कोणी? नारदजीने नाही, पार्वती तर मनोमन म्हणते मला हाच पाहिजे होता. आणि मग काय तर देवादिदेव महादेव आले आणि सखींनी सुंदर असं पार्वती मातेला देखील शृंगार करून आणलं. आणि एवढी देखणी अशी पार्वती आपल्या सखी सहित मात्र मनोमन बाल्यपणापासून जिने देवादिदेव महादेवांना प्रतिरूपात प्राप्त व्हावं म्हणून अविरत साधना केलेली होती आणि तिची मनोकामना आज पूर्ण होत आहे.
आणि मग मात्र सर्वांच्या सानिध्यामध्ये संपूर्ण नगरीच नव्हे तर संपूर्ण सृष्टी आनंदित झालेली आहे. आणि हा विवाह सोहळा पाहण्याकरिता सतत मात्र ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आपल्या समोर येऊन पोहोचलेला आहे आणि सगळे मात्र या क्षणाचा आनंद घेणार आहेत. चला तर मग आपण देखील या शिव पार्वती विवाह सोहळ्याचा आनंद घेऊया. महादेवाच्या लग्नाला नवरी पार्वती नटली, त्याला तुम्ही उभं होऊ शकता. पार्वती नटली वधूबाई सुपारी मुटली, पार्वती नटली वधूबाई सुपारी मुटली. महादेवाच्या लग्नाला बाई ही पार्वती नटली, महादेवाच्या लग्नाला बाई ही पार्वती नटली. पार्वती नटली वधूबाई सुपारी मुटली, पार्वती नटली वधूबाई सुपारी मुटली. महादेवाच्या लग्नाला हो अलवरणी मनवणार, हो महादेवाच्या लग्नाला हो अलवरणी मनवणार. आले सरस्वती गुणा आले विष्णू भगवाना, पुण्याची आतुबाई साखर वाटली, या साखर पुण्याची आतुबाई साखर वाटली. नवरी 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 नटली वधूबाई सुपारी मुटली, नवरी नटली वधूबाई सुपारी मुटली. महादेवाच्या लग्नाला हो अलवरणी मनवणार, संग सरस्वती देवना आले गणपती गजानना. साखर पुण्याची आतुबाई साखर